माझ्याच्यानं कसं होणार हे? काय करू मी? राया प्रयत्न करतोय, पण तो बी मधनच हार मानतोय. आता काय करू मी? हे बघ कृष्णे, तुला सीए व्हायचं आहे तर आयुष्यभर कारखान्यात चाकरी करायची आहे ही तुझं तू ठरव. जा तू कारखान्यात, पण अभ्यासातलं लक्ष अजिबात कमी होऊ द्यायचं नाही. ज्या लोकांना हातपाय नसतात ते लोक कशी परीक्षा देतात? का ते हार मानून घरीच बसतात? त्यांना लेखनिक घेण्याची सोय असते. तुझं सीए होणं फक्त तुझ्यासाठी महत्वाचं नाही, बरं अख्ख्या गावासाठी महत्वाचं. पुरी, आज आम्हाला तुझ्याकडनं वचन हवंय, तू लवकरात लवकर सीए होणार. कृष्णा, कृष्णा, कुठे गेली? बोल पप्या. राया, आपले ट्रकवाले माल घेऊन चालणार नाहीत आणि आज जर माल नाही गेला ना तर कोहिनूर इंडस्ट्रीचं लय मोठं नुकसान होईल. अरे पण ट्रकवाले माल का न्यायला नको म्हणतात? अरे त्यासनी भीती वाटते. भीती? कसली भीती? अरे तू इकडे, मी तुला सगळं सांगतो आल्यावर. आणि आपण शब्द दिलाय समोरच्या कंपनीला, आपण ऑर्डर वेळेवरच देतो. आणि मला तर नाही वाटत की आज वेळेवर ऑर्डर पोहोचेल म्हणून. तू ये इकडे. हा हा ठीक आहे, आलो. कृष्णा, गुले, बघ तिकडे नीट साफ कर. कशी मारते झाडू? समधी घाम अशीच आहे. मी किती जरी आरशासारखी लादी साफ केली का नाही तरी मी तुम्हाला पटायचं नाही. तुम्ही एक काम करा की दुसरी बाईच बघा की. हे बघायला तू एखादी बाई घरात टिकून देतीस का? काहीतरी काड्या करून पळून लावतीस. काय बी कसं बोलताय हो? मी कशा पाय असं काय करीन? मी किती केलं तरी आश्रित मारा. तुम्हाला काय टुमणं मारायचं आहे ते का नाही तेवढं मारा. मी बाय पडली गरीब बिचारी. हा, काय बोललीस? मी बाय पडली गरीब बिचारी. हा, आता कसं ऐकू येईल तुम्हाला? मी किती जरी दिसभर बिंबीच्या देटापासून आरडली का नाही तरी बी ऐकू याचं नाही. आमाचं तेवढं कसं ऐकू येत नाही तुम्हाला? कृष्णा, ए कृष्णा, फुये, कृष्णाला बघितलं कुठं? नाही र, सकाळपासून दिसली नाही. तुमच्या खोलीत नाहीये काय? नाही ना. बर, तिला एक निरोप दे. मी जरा महत्वाच्या कामासाठी कारखान्यावर निघालोय. लगेच परत येतो काम झालं की. बरं, सांगते. हा. कृष्णी तिच्या खोलीत नाही, घरात नाही, मग गेली कुठं? जाऊन दे, कुठं का जायना, मला काय करायचंय? पण आता मला तिच्या खोलीत जायला लागते. मी जरा वरलं झाडून येते. हा, दोघं बी नाही ती तवर काय तर डाव साधता येतोय का बघायला पाहिजे. समधी पुस्तकच दिसते ती इथं. कृष्णी जर शिकली का नाही तर माझ्या ऋतिकला कायमचं घरात बसायला लागल. राया शिकला नाही त्याच्यामुळे पुढं मागं समजा व्यवहार माझ्या ऋतिकच्या हातात याची संधी तरी होती. तर ह्या कृष्णीने समद्या वरुटा फिरवलाय. नाही, ती कशी शिकते का नाही तीच बघती. राया, राया उठलास खरं?
राया, राया कुठे आहे इथं? मग तुम्ही काय करताय इथं? मी ते रायाला रागात जाताना बघितलं ना मी बाहेर. मला असं वाटलं तुमच्या दोघांचं भांडणच झालंय म्हणून मी बघायला आली होती. बघत्या तर ही पेपर समद इसकटलेलं दिसलं इथं. त्याला सवयच आहे ग, एखादी गोष्ट जर त्याला नाही जमली का नाही तर तो समद असं इस काढून टाकतो. आणि घरातनं बाहेर जाताना बी स्वतःवर लय चिडल्याला दिसला. म्हणत होता मला ही समद नाही जमायचं, माझं काय मन रमना झालंय. ह्या समध्यात तरी बी मला ओढलंय. मी एक होय म्हणलं असल, पर कृष्णाला कळाय न ग का, तिने तरी मला अडवायचं. पर नाही, तिला भाऊसाहेबांच्या समोर माझा हसू झाल्याला बघायचंय ना. असं काय बाय बडबडत गेला बाय निघून घरातनं. पर कृष्णे, तुला बी व्हायचा अक्कल जरा कमीच आहे बघ. अगं राया एक उत्साहाने तुला होय म्हणला असल, पर तुला तर कळाय न गवी. त्याला 12वीची परीक्षा सुद्धा पास व्हायला जमलं नाही आणि तू त्याला तुझी शियाची परीक्षा द्यायला लावतेस वी. कृष्णे, तुला मी सांगत्या, तू ही शियेचा नाद का नाही दी सोडून. मला तर नाही वाटत बघ ह्या जन्मात तरी तू शिये उचील. अगं ही काय एवढं मोठं पुस्तक, सगळ्या विषयांचं एकातच असतं का? अरे नाही, एकाच विषयाचं पुस्तक आहे. काय? आता but the lining joining is parallel to the line joining Z1 and Z2 and its distance is from it. काय झालं राया? मी भावनेच्या भरात चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला. कृष्णा, काय झालं आणि अशी कुठे निघालीस आणि तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? अहो काही नाही फुयाची, आज मामीची लईच आठवण येते. तिला भेटावं वाटतंय. मी जाऊन येऊ का मामीकडं? अगं मग त्यात काय विचारायचं, जा की. थँक्यू फुयाची, मी रात्री माघारी आहे. हा थांब, तू एकटी जाऊ नकोस, मी अनिलला सांगते. ए अनिल, ए अनिल. अहो फुयाची कशाला? बोला की भैयाजी. अरे कृष्णाला मामा मामीकडे सोडून ये. हा बरं, चला वहिनी. येते. राहू दे. पोरीने टेन्शन घेतलं असेल परीक्षेचं, मामीला भेटून वाईच बरं वाटत. आता तर काय प्रश्नच उरत नाही परीक्षेचा. लई शिये हुशी वाटतंय ना. आता एका हातानंच घरातली समधी कामं कशी करायला होत्या का नाही तुला, तू बघच. तुम्ही काय घाबरू नका, राहायला पण त्याला सगळं सांगू. काय झालं रे पप्पा? त्या गुंडांना त्यांच्या एरियाच्या रस्त्यावर आपण ट्रक घेऊन जातो म्हणून त्यांना हप्ता पाहिजे होता. का त्यांच्या बापाचा रस्ता का त्यांना हप्ता द्यायला? भाऊसाहेबांनी पण हप्ता द्यायला नकार दिला होता. मग ते लय उर्मट बोलत होती. मग काय भाऊसाहेबांनी दिले ठेवून. मग एक नंबर काम केलं भाऊसाहेबांनी. हो, पण त्याच्या बदला म्हणून त्यांनी ट्रक डावरलेले मारले, त्याने दवाखान्यात घेऊन गेले. छोटे मालक, काट्या रॉड दिसल त्यांनी मारले. अहो वरून धमकी पण दिली. हप्ता न देता इथनं जाणाऱ्या सगळ्या ट्रक ड्रायव्हरांची हीच अवस्था करीन. जाऊन सांग तुमच्या भाऊसाहेबांना म्हणून. या कारखान्यात काम करणाऱ्या लोकांचा जीव एवढा बी स्वस्त नाही की कुणी पण उठून तो घेईल. मी आहे तुमच्या सोबत. पप्या, त्या चिक्याला दवाखान्यात नेलंय ना, त्याला काय बी होता कामा नाही. त्याचा सगळा खर्च आपण करणार आहे. आणि तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही बिंदास माल घेऊन जा. तुमच्या केसाला बी धक्का लागणार नाही, ह्याची पूर्ण जबाबदारी माझी. मी पुरवतो तुम्हाला सुरक्षा. छोटे मालक, तुमच्यावर विश्वास ठेवून मी गाड्या काढतोय, पण मी सांगितलं ना, काय बी काळजी करू नका. तुम्ही बिंदास माल घेऊन जा. मी आहे तुमच्या सोबत. जावा. होय साहेब, चला रे.
हॅलो, अशोक गुरव साहेब आहेत का? नाही, गुरव साहेब सुट्टीवर आहेत. काही काम होतं का? पवार बोलतोय. हा, पवार साहेब. अहो, काही गुंड आमच्या ट्रक ड्रायव्हरना त्रास देत आहेत. तुम्ही गुरव साहेबांना माझा निरोप देता का? आणि त्या गुंडांचं काय करता आलं तर बघा. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आवाज तर त्यांनी आमच्या एका ट्रक ड्रायव्हरला मारलंय बी. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी गुरव साहेबांना तुमचा निरोप देतो. ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे आहे का बरा? आहे की बरं. त्याला बी काय म्हणावं मला कळना झालंय बघा. अहो, एवढी काय फास्ट गाडी चालवायची गरज होती? स्वतःचा हातपाय बी मोडून घेतला आणि कृष्णीची केवढी पंचायत केली त्यानं. अगं पण आता दाखलं मालक करतात ना मदत तिला. वय हे करतात मदत. तुम्हाला सांगते, राया आणि कृष्णा मिळून काय ना काहीतरी चमत्कार नक्कीच घडवतील बघा. हो ना. आणि दाखल्या मालकांना भाऊसाहेबांच्या नजरेत मोठं व्हायला एवढी संधी बघ. आणि ती बघ आपल्या कृष्णासाठी आणि स्वतः त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करतात का नाही. खरं आहे तुमचं. तुम्हाला सांगते, मला जर का कोणी विचारलं ना संसार कसा असावा, तर मी तर डोळं झाकून सांगेन राया आणि कृष्णासारखा असावा. बायकोची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसं झटावं, तिला कसं मदत करावी, हे माणसांनी रायांकडून शिकावं. मला आत्तापत्र भीती वाटत होती, पण आता मला कसलीच काळजी नाही बघा कृष्णीच्या परीक्षेची. रायाजवळ आहेत ना, कृष्णी नक्कीच चांगल्या मार्गाने पास होईल. हो ना, मला पण तीच वाटते बघ. कृष्णी, अगं काय झालं? का रडतेस तू? कोणी काय बोललं का तुला? ए बाळा, तुला परीक्षेचे टेन्शन आले का? तसंच असेल बहुतेक. नको टेन्शन घेऊ, होईल समजा नीट. राया आहेत ना तुझ्या संग. चांगल्या मार्काने पास होशील बघ तू परीक्षा. मामे, रायाला नाही जमणार. त्याचं बिलकुल बी मन रमत नाही याच्यात. मला वाईट वाटू नये म्हणून तो हो बोलला. मला तर असं वाटायला लागलं मी त्याच्यावर जबरदस्तीच केली बघ. अगं असं कायच नाही बघ. अगं ते मनापासून मदत करतायत तुला. असं असतं तर तो निघून गेला असता का? मामे, त्याला नाही करायचं हे सगळं. आमच्या दोघांकडे बी काय बी पर्याय नव्हता, म्हणून माझं मन राखण्यासाठी तो हो म्हणला. त्याला त्याचं खरंच मन नाही रमत अगं अभ्यासात. मी नाही देऊ शकणार परीक्षा. मी नाही पास होणार. कृष्णे, अगं रडू नकोस. ही बघ, तुला नाही द्यायची परीक्षा, नको दिवस. अगं या टायमाला नाही दिली तर पुढच्या टायमाला देऊ आपण परीक्षा. पण तू असं तरास करून घेऊ नकोस बघू स्वतःला. अगं एवढा अभ्यास करतेस म्हणल्यावर आज न उद्या यशी होशीलच का नाही तू? आणि बघ तवर तुझा हात बी नीट होईल आणि समजा चांगलं होईल बघ. तू अजिबात रडू नकोस बघू. हवं तुम्ही तरी सांगा केलं समजवून. ए बाळा, आम्ही आहे ना तुझ्या सोबत. आणि मी खात्रीने सांगतो, 100% शिय होणार. एवढा विश्वास आहे आमचा तुझ्यावर. ए बाई, ही बघ जाऊ दे तिकडे ती परीक्षा. आम्हाला तू जास्त महत्वाची आहेस बघ. अजिबात रडू नकोस. थांब बघू रडणं. माझी शपथ आहे तुला कृष्णे. राया, आलास वीर तू. तुझ्यासाठी काय चहा बी आणू का? चालतंय की. आणि कृष्णासाठी बी पाठवलं तर बरं होईल. आम्ही अभ्यासाला बसणार आहे. अरे तिच्यासाठी पाठवाय काय नाही, पर ती असाय तर पाहिजे का नको घरात? घरात तर पाहिजे ना. म्हणजे कुठे गेली कृष्णा? अरे देवा, म्हणजे कृष्णी तुझ्यावर नाही वी? अरे मला तर वाटलं तुम्ही दोघं सोबतच आजचीला. नाही, मी तर कारखान्यात गेलो होतो. अरे मग कुठे गेली कृष्णी? ही असा घोर लावत्या बघ जीवाला पोरगी. अरे दुपारच्यानं घरात नाही किती. परीक्षा तोंडावर आल्या आणि कुठे हिंडत बसल्या कुणास ठाऊक. हाय का फोन बी घरातच ठेवून गेल्या. काय म्हणायचं हिला आता? होय रे राया, मामा मामीकडे तर गेली नसेल ना? अरे राया, किती धडपडतोयस तू तिच्यासाठी, किती जीवाचा आटापिटा करतोयस, आणि त्याचं तिला काय तर आहे का? अशानं कशी ही परीक्षा पास व्हायची? राया, ए राया, जा बाबा लवकर.
आणि भांड चांगलं तिच्याशी आणि ह्यो परीक्षेचा विषय कायमचा मिटवून टाके एकदाचा. कृष्णे, अगं हे बघ तुझ्या आवडीची छोल्याची भाजी केल्या, श्रीखंड पुरी केले आणि पापड बी तळल्यात. चल बघू, सुरुवात कर जेवायला. आव, तुम्ही बी करा की सुरुवात. आता कृष्णाने केल्याशिवाय मी कशी करू सुरुवात? कृष्णे अगं कर की सुरुवात. नाही तर थांब, मीच भरवते तुला. नाही नको मामी. कृष्णे, शिये म्हणजे काय आयुष्य नाही. शियेच्या पलीकडे पण लय आयुष्य जगण्यासारखं. आता मुंजा सुद्धा परीक्षा देऊ शकत नाही म्हणजे त्याने काय खाणेपिणं सोडलंय का बरं? चल, असं जेवणावर रुसून आहे बाळा, घे बर खाऊन. आणि अजून पुढच्या वेळेस परीक्षा द्यायला संधी आहे ना तुला, का टेन्शन घेते या? नाहीतर काय, आणि अगं अशानं आजारी पडशील तू, आणि मला अजिबात चालणार नाही माझी लेक आजारी पडलेली. चल बघू, खाऊन घे. कृष्णा, हे काय चाललंय तुझं? मी इथं कारखान्यातली सगळी कामं सोडून गेली 4 दिवस झालं सकाळ संध्याकाळ तुझ्या सोबत आहे. का? कारण तुला परीक्षा देता यावी. तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांशी भांडतोय, एक एक मिनिट तुझ्यासाठी धडपडतोय. का? कारण तुला परीक्षा देता यावी. माझ्याच्यानं जी जी काय जमतंय ती मी करतोय. का? कारण तुला परीक्षा देता यावी. भाऊसाहेब तुझ्याकडनं आस लावून बसलेत. तू सीए व्हावं ही एकच स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर चाललंय. आणि तुझं काय चाललंय? उद्यावर परीक्षा आलेली असताना तू इथे येऊन बसलीस, मजा मारतेस, वेळ वाया घालवतेस, ही श्रीखंडपुरी खातेस. अगं काय वाटतं का तुला? ठीक आहे, तुला नाही द्यायची ना परीक्षा, नको देऊ. काही बी गरज नाही सीए व्हायची. मी सांगेन भाऊसाहेबांना, कृष्णाकडनं अपेक्षा ठेवणं बंद करा, नाहीतर अजून एक अपेक्षा भंग तुमच्या वाट्याला येईल. कृष्णा आता आयुष्यात कधीच सीए होणार नाही.